नमस्कार मित्रांनो, मी शरद करंडे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन दरवर्षी अनेक प्रकारच्या योजना राबवत असतं। संजय गांधी निराधार योजना असेल, त्यानंतर श्रावणबाळ योजना असेल, इंदिरा गांधी योजना असेल, अशा अनेक प्रकारच्या योजना ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन राबवत असतं। त्याच्यानंतर एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलत असेल, रेल्वेमध्ये सवलत असेल, तिकिटासाठी, पाससाठी, अशा अनेक प्रकारच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन योजना राबवत असतं। आता याही वर्षी 2025चं जे अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना सांगितलेल्या आहेत। आता ते योजनांचं विधेयकसुद्धा जे राजपत्र आहे, ते राजपत्राद्वारे योजना सांगितलेल्या आहेत। आता त्या राजपत्रामध्ये कोणकोणत्या योजना शासनाने सांगितलेल्या आहेत आणि त्या कोणासाठी आहेत त्या योजना, कोण त्यामध्ये पात्र असणार आहेत, सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ठिकाणी तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 5। बघा, हे राजपत्र शासनाने मांडलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांबाबत। आता काय काय योजना यामध्ये सांगितल्या आहेत आपण पुढे बघूया। व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो। बघा, असाधारण क्रमांक 87 प्राधिकृत प्रकाशन, महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषद सादर केलेले विधेयक। बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे। बघा, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय महाराष्ट्र विधानसभेत दिनांक 15 जुलै 2025 रोजी पुनर्स्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम 116 अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे। बघा, या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला वाचायला भेटेल। हे जे विधेयक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF स्वरूपात दिलेलं आहे, त्या ठिकाणावर तुम्ही डाउनलोड करू। बघा, या ठिकाणी सांगितलं आहे सन 2025चे विधानसभा विधेयक क्रमांक 72 महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक 2025। बघा, यामध्ये सांगितले या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना, म्हणजे ज्येष्ठ नागरिक जे असतील त्यांना सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम 2025 असे म्हणावे, तो तात्काळ अंमलात येईल। बघा, या ठिकाणी त्यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते ज्येष्ठ नागरिक कोणाला म्हणावे त्याची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे। इतरत्र काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला असेल, वय वर्ष 65 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असेल, अशी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक म्हणून गणली जाईल। म्हणजे ज्येष्ठ नागरिकाची या ठिकाणी व्याख्या सांगितली आहे। 65 वर्षावरील जे महिला किंवा पुरुष असतील, त्यावरील 65 वर्षावरच्या जे महिला किंवा पुरुष आहेत त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणून या ठिकाणी ओळखलं जाईल। बघा, या ठिकाणी सांगितले राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून देईल। या ठिकाणी कोणत्या सोयीसुविधा सांगितल्या बघा, या ठिकाणी खाली बघा, 1 नंबरला सांगितले ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा 7,000 रुपये मानधन या ठिकाणी दिलं जाणार आहे। बघा, या ठिकाणी सांगितले जे ज्येष्ठ नागरिकांना आता जे 1500 रुपयाचं मानधन मिळतं आहे त्यामध्ये वाढ करून दरमहा 7,000 रुपये मानधन या ठिकाणी दिलं जाणार आहे, असे या राजपत्रामध्ये सांगितले। त्यानंतर 2 नंबरचे बघा, ज्येष्ठ नागरिक आजारी पडल्यास त्यास 5 लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा मिळणार आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना आजारी पडल्यास 5 लाख रुपयापर्यंत शासकीय किंवा निमशासकीय जे हॉस्पिटल आहेत त्यामध्ये मोफत आरोग्यसेवा मिळणार आहेत। त्यानंतर बघा, 3 नंबरला सांगितलं आहे ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी, म्हणजे महाराष्ट्रातील जे दर्शनाचे स्थळ आहेत म्हणजे पंढरपूर, आळंदी किंवा अजून दुसरे कुठले असतील, अशा ठिकाणांना जाण्यासाठी 15,000 रुपयापर्यंत अनुदान दरवर्षी दिलं जाणार आहे। त्यानंतर बघा, ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास, म्हणजे त्यांना मूलबाळ वगैरे नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था शासन करणार आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जर वारस नसल्यास किंवा त्यांचे वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास त्यांना शासनाकडून राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था शासन करणार आहे। त्यानंतर बघा, खाली सांगितलं आहे ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईनसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे। उद्देश व कारण यांचे निवेदन, म्हणजे कोणत्या कारणासाठी हे दिले जाणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या जी आहे ती संख्या वाढत आहे। अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत
वृद्धापकाळात त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात. औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणीही आर्थिक मदतही करत नाही. तर बघा पुढे सांगितले, अशा परिस्थितीत 70 वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना, रेल्वेतर्फे 60 व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये 50% आणि 65 व त्यावरील वयवर्ष असलेल्या प्रवाशांना 50% तिकिटामध्ये सवलत दिली आहे. राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत दिली आहे. म्हणजे बघा या ठिकाणी सांगितले त्यांनी रेल्वेमध्ये महिलांना व 65 वर्षावरील पुरुषांना या ठिकाणी 50% तिकिटामध्ये सवलत दिली आहे. त्यानंतर जे महामंडळ एस टी महामंडळ, त्या एस टी महामंडळामध्ये सुद्धा महिलांना आणि पुरुषांना 50% सवलत दिली आहे. बघा या ठिकाणी सांगितलं आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे आहे. प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी 65 वर्ष व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे किमान वय 65 वर्षे असणं आवश्यक आहे. 65 वर्ष वय व त्यावरील वय असणं आवश्यक आहे. बघा पुढे सांगितलं आहे, केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांना आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत. त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतुदी करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आले आहे. बघा आता हे विधेयक कोणी मांडले? डॉक्टर राहुल वेदप्रकाश पाटील, प्रभारी सदस्य जे आमदार आहेत तिथे यांनी या ठिकाणी विधान जे भवन आहे आपलं मुंबईचं महाराष्ट्र राज्याचं, त्यामध्ये या अधिवेशनामध्ये हे विधेयक मांडलेलं आहे. आता या विधेयकामध्ये या सवलती सांगितल्या आहेत. 7,000 रुपये मानधन मिळतील, 5 लाख रुपयापर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळेल, 15,000 रुपयापर्यंत महाराष्ट्र दर्शनासाठी दरवर्षी नागरिकांना दिले जातील. त्याच्यानंतर जेवणाची व राहण्याची सोय केली जाईल. त्यानंतर टोल फ्री क्रमांक दिले जाईल समस्या सोडवण्यासाठी. आता या सर्व सोयी सुविधा ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणार आहेत. आता यासाठी शासनाचा पुढे यानंतर याचे ठराव पास होईल. ते ठराव पास झाल्यानंतर त्याचा GR येईल. GR आल्यानंतर ह्या योजना सर्व लागू होतील. आता याची पुढे जी माहिती येणार आहे ती माहिती आल्यानंतर आपल्या चॅनलवर त्याबद्दल व्हिडिओ बनवला जाईल आणि व्हिडिओमधून मी सर्व माहिती सविस्तरपणे सांगेन. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.